भिवंडी कल्याण ठाणे मेट्रो पासच्या पिलरमधील सळई रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातल्या प्रवाशाच्या डोक्यात घुसली होती। यात हा प्रवासी गंभीररीत्या जखमी झालेला आहे। प्रवाशाला उपचारांसाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। निफाड येथे अज्ञात व्यक्तीने 700 क्विंटल कांदा जाळलेला आहे। आजच्या बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्याचं 7 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी संतापला। वाशिम शहरातील रिसोडमध्ये फळाची गाडी रोडवर उभी होती आणि म्हणून वाहतूक पोलिसांना फळाची गाडी थेट पलटी केली, तर या घटनेमध्ये फळ विक्रेत्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी होती। अलीकडे शासनानं सेतू सुविधा केंद्रांची संख्या वाढवण्याची घोषणा केली होती। त्यानुसार वाशिम जिल्हा प्रशासनानं सुद्धा अतिरिक्त केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मात्र या नियमाला विद्यमान केंद्र चालकाकडून विरोध करण्यात येतोय। नांदेडच्या देगलूर तालुक्यामध्ये रखडलेल्या लेंडी प्रकल्पाचं काम मागच्या 38 वर्षांपासून तसंच आहे। आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अजूनही अपुऱ्या आहेत। तर प्रलंबित मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। शनी शिंगणापूर देवस्थानच्या 363 कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं। देवस्थान प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर कर्मचाऱ्यांचं उपोषण स्थगित करण्यात आलं। कुडाळ तालुक्यातील पिंगोळी सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामासाठी चक्क रेल्वे रुळाचा वापर करण्यात आला होता। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं एका भंगार व्यावसायिकानं रुळांची चोरी केली आणि त्यानंतर रेल्वे रुळांचा वापर करून स्मशानभूमीसाठी तयार करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी केला। पालघरच्या माहीम ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रदूषणाचा मुद्दा जैसे थेच आहे। अशामध्येच AYM सिस्टिक्स या कारखान्यामधून पाणेरी नाल्यामध्ये घातक रसायन मिश्रित पाणी सोडलं जात आहे। रात्रीच्या सुमारास कारखाना अवैधरित्या हे घातक पाणी या प्रकल्पामध्ये सोडतोय असं निदर्शनास आलेलं आहे आणि यावरून नागरिकांनी तक्रार केलेली आहे। तसंच या नागरिकांनी कंपनीच्या व्यवस्थापकाला चांगलंच धारेवर धरलं। जळगावमध्ये मुख्य रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून टावर चौक, घाणेकर चौक आणि गिरिजा टॉकीज परिसरामध्ये अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे, तर अतिक्रमणधारकांनी कठोर कारवाईचा इशारा दिला। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये लोकशाही दिन संपन्न झाला। यावेळी अनधिकृत बांधकाम आणि अग्निशमन विभागासंबंधी 2 अर्ज प्राप्त झाले असून या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना दिले आहेत। उदगीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी हुडे अपात्र ठरले असून त्यांचं संचालक पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिवाजी हुडे यांचं 3 वर्षांचं उत्पन्न आणि त्यावरचा भरलेला आयकर यामध्ये भारी तफावत आहे आणि त्यामुळे लातूर विभागीय सहनिबंधकांनी हा निर्णय दिलाय। कर्नाटकमध्ये 2 बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 2 बसच्या मध्ये रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला असून पाठीमागून आलेल्या बसनं रिक्षाला जोरात धडक दिली। यात रिक्षा चालकासह प्रवासी जखमी झाले आहेत।
चिपळूणच्या डीबीजे कॉलेजेस समोरच्या महामार्गावर मालवाहू ट्रक अचानक पलटला. सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये, तर ट्रकचं नुकसान झालंय. शिरूर तालुक्यातील करडे या गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये सूरज तोरणे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कामावरून घरी येत असताना त्याला महामार्गावर अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. धुळ्यातील सिंधी कॅम्प परिसरामध्ये कुरकुरे बनवणाऱ्या कारखान्याला आग लागलेली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे, तर आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. कारखान्याचं मोठं नुकसान झालंय. श्रावणातील पुत्रदा एकादशी निमित्त हजारो भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले होते. विठ्ठलाची दर्शन रांग पत्राशेडपर्यंत जवळपास 1 किलोमीटरपर्यंत जाऊन पोहोचली होती. दर्शनासाठी 7 तासांचा कालावधी लागतोय. कोरेगावच्या सरस्वती विद्यालयातील विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांसाठी 1000 राख्या आणि शुभेच्छा पत्र देखील तयार केलेली आहेत. एक राखी एक सैनिक बांधवासाठी या उपक्रमांतर्गत या विद्यार्थिनींनी या राख्या तयार केलेल्या आहेत. आसाम रायफल मणिपूर या ठिकाणी या राख्या पाठवल्या जातील. बीड बस स्थानकामध्ये वारकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं होतं. पंढरपूरला जाण्यासाठी इथं बसच उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे मध्यरात्री रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 1 ते 1.5 तास रास्ता रोको केल्यानंतर प्रशासनानं पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गुलाब, झेंडू आणि कामिनीसह इतर अशा मोठ्या सुवासिक फुलांच्या माध्यमातून सजावट करण्यात आली होती. ही आरास नाशिकचे अपर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खिलारे यांच्या सेवाभावी तत्वावर मोफत करण्यात आली होती. सिंधुदुर्गमध्ये गावरेड्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. कुठे पिकांची नासधूस हे रानरेडे करतात, तर कुठे रानरेड्यांच्या मुक्त संचारामुळे नागरिक सुद्धा विथरलेले आहेत. तर कणकवली तालुक्यामध्ये नागवे गावामध्ये तब्बल 13 रानरेडे सापडलेले आहेत आणि या रानरेड्यांच्या वावरामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. अलिबागमधल्या बहुप्रतीक्षित सांबरकुंड धरण प्रकल्पाच्या कामातील अडचणी वाढतातच आहेत. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी शासनावर दिशाभूल करत असल्याचा आरोप केलेला आहे. जमिनींना नवीन कायद्यानुसार उच्चतम दर द्यावा, अन्यथा जमीन देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. भंडारा जिल्ह्याच्या कानेरी तालुक्यामध्ये महिलेचा विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झालेला आहे. घरातील पत्र्याच्या शेडमध्ये कूलरजवळ जाळं साफ करत असताना हा विजेचा शॉक लागून या विवाहितेचा मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 11 गावांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. संगमनेर, शेगाव आणि जामखेडमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे. गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीणीसाठी मोर्चा काढण्यात आला असून जैन मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली, तर प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. हरित बीड हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर याचाच एक भाग म्हणून एकाच दिवशी 30 लाख वृक्षांची लागवड करून इंडियन रेकॉर्ड करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या जयभवानी रोडवरील लोणकर मळ्यामध्ये पहाटे बिबट्याचं दर्शन झालं. तसंच बिबट्याच्या वावरामुळे आता इथे दहशत पसरलेली आहे. सीसीटीव्हीमध्ये सुद्धा बिबट्या फिरताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची या परिसरात दहशत आणखीनच वाढलेली आहे. तातडीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांची आहे. मेळघाटामध्ये एकाच वेळी पहिल्यांदाच 5 वाघांचं दर्शन एकत्र झालेलं आहे. मेळघाटातील हरिसालजवळ रोरा गावाजवळ ग्रामस्थांना तब्बल 5 वाघ दिसलेले आहेत. हे 5ही वाघ रस्ता क्रॉस करत असताना त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.